तर नमस्कार मंडळी, जय खानदेश. आपण आलेलो आहे चाळीसगाव केसरी मैदानात. आपल्या खानदेश भागात सर्वात मोठं मैदान पूर्ण चाळीसगावकरांनी मिळून भरवलेलं आहे आणि आपल्या खानदेश भागाची शान म्हणजे चाळीसगाव. बैलगाडी शर्यतीत एक नंबर टॉप चालणार म्हणजे चाळीसगावमध्ये. आणि चाळीसगावमध्ये आपल्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये खानदेश भागातील एक महिला तयार झालेल्या आहेत की बैलांवर एकदम स्वतःच्या मुलासारखं प्रेम बैलावर करतात. बरं, नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सोनाली अनिल बोराडे. सोनाली अनिल बोराडे. बरं, या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही कसं काय उतरले? हे का आधी पहिले मुलांना नांद होता त्याचा. हां हां. मी मुलांना सतत बोलत होती बा असं हे चांगलं नाही आहे, शिक्षणाकडे लक्ष द्या. बरोबर. मग ते बोलले मम्मी एक वेळेस तू बघून पाय येऊन. हां हां. मी आल्यानंतर मलाच त्यांच्यापेक्षा जास्त छंद लागला. म्हणजे त्यांच्यापेक्षाही जास्त छंद लागला. हो. तर बघू शकता मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र हे जर मोबाईलमधून बघण्यापेक्षा स्वतः येऊन बघितलं तर जो स्वतः येऊन बघतो त्याला सुद्धा या बैलगाडी क्षेत्राचा नाद लागतो. म्हणजे ताईंच्या मुलांना बैलगाडी शर्यतीचा नाद होता, परंतु मुलांमुळे आज ताईंना बैलांचा नाद लागलेला आहे. बरं, या बैलाचं नाव काय आहे? एक काढून एक काय आहे उर्फ सरकार. का? हां हां. बरं, याची खरेदी कुठून गेली दादा? चाळीसगाव. चाळीसगाववरनं गेलेली आहे का? तर बघू शकता मित्रांनो, चाळीसगावमधून खरेदी केलेला आहे. फक्त मुलांच्या प्रेमासाठी बैल खरेदी केलेला आहे. बरं, या बैलगाडी क्षेत्रात काय आनंद होतो? खूप आनंद होतोय. असं आहे का? म्हणजे आपण पैसे देऊन सुद्धा तो आनंद आपल्याला भेटत नाही. याच्यात मान सन्मान सर्व भेटतं. बरोबर बरोबर. तर बघू आणि मला भेटलेलं आहे, पण हे माझं चाळीसगाव खूप चांगलं आहे. जळगावला पण खूप चांगले आहे आणि माणसं पण चांगली आहे. म्हणजे पूर्ण खानदेश भागाचं प्रेम जे ते सोनाली त्यांना भेटलेलं आहे. आणि बैलगाडी क्षेत्रात अशा गाडा मालकीन तयार होत आहे म्हणजे आपल्या खानदेशचं हे भाग्यच आहे. कारण जो बैलगाडी क्षेत्रात येतो त्याला बैलगाडीचा नाद लागतो. बरं, आता तुम्ही या नादात आलेले आहेत, आता याचं नियोजन वगैरे कोण करतं मग? याचं नियोजन इजू भाऊ आहेत, हां हां. रोहिणीवाले सरकारवाले, हां हां. काही अजय दादा, मुकेश दादा, हे सर्व मंडळी. हां हां. तर बघू शकता मित्रांनो, ज्या बैलाने पुशेगावमध्ये एक 6 नंबर केला होता त्या सरकार बैलाच्या नियोजनात आपला एक्का डॉन आहे. आणि नक्कीच त्यांच्या नियोजनात जर बैल राहिला तर आपला हा जो एक्का आहे तो टॉपला जाईल. बरं, ताई, आता या बैलगाडीच्या नादात तुम्ही म्हणजे आता बैल पाहताय, त्यांच्याकडे पाहिल्यावर काय आनंद होतो ती सांगा. आनंद होतो. असं आहे का? आणि आपला बैल आणि आपलं जळगाव जिल्ह्याचं चाळीसगाव तालुक्याचं नाव रोशन होतं या बैलांमुळे. हां हां हां. बरं, आता बैलगाडी क्षेत्रात महिलांनी बी यायला पाहिजे का? ही खूप इच्छा आहे माझी. असं आहे म्हणजे भरपूर महिलांनी या बैलगाडी यायला पाहिजे. शर्यत क्षेत्रात मान सहभागी. सन्मानाचा विषय नाही याच्यात. तर बघू शकता मी, बैलगाडी क्षेत्रात महिलांना जो मान सन्मान मिळतो तो फक्त बैलगाडी क्षेत्रात मिळतो. आणि या बैलगाडी क्षेत्रात सर्व महिलांनी सहभागी व्हायला पाहिजे. म्हणजे मुलांनाही प्रोत्साहन मिळतं आणि जे आपला गाडा मालकीन असतात त्यांनाही एकदम म्हणजे आनंद असतो की आपण ही बैलगाडी क्षेत्रात यायला पाहिजे. कारण बैलगाडी क्षेत्रात जे मान भेटतो तो कुठंच भेटत नाही. नमस्कार दादा. नमस्कार. बरं, नाव सांगा तुमचं? विजय सगळे रोहिणी. असं आहे, रोनीचे आहेत का? हां हां. बरं, काय सांगणार आपल्या एक्काबद्दल? एक्का म्हणजे आता आमच्या नियोजनात पळतोय. हां हां. एक्काचं नियोजन आम्ही एकदम टाईट करतो बरोबर. आणि एक्का आम्ही 1 महिन्यामध्ये नंबरमध्ये घालणार. एका महिन्यात नंबरमध्ये जायला नंबरमध्ये जाणारच. बरोबर. आणि एका कोणाच्या नावावर पडतो? एक्का मॅडमच्या नावावर सोनाली बोराडे. सोनाली त्यांच्या नावावर बैल पडतोय. असं आहे. तर बघू शकता मित्रांनो, एकदम म्हणजे सर्वजण ताईंना एकदम सपोर्ट करत आहे की तुम्ही फक्त बैलगाडी क्षेत्रात खंबीरपणे उभे राहा. सर्व गाडा मालक तुमच्या सोबतीने एकदम ताटात उभे राहतील. आणि एकाला यांनी सांगितलेलं आहे की महिन्याभराच्या अंदरमध्ये गुलाला बैल जाणार आहे. बरं, आता किती गटात आहे बैल? आता याचा आज 8व्या गटाला किती नंबर गटाला? 8व्या गटाला गाडी होती. थोडे काहीतरी 2 नंबर म्हणजे गाडी 2 नंबरला होती. म्हणजे काटाकीर गाडी उतरलेली. हां हां. तर नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. असं सर्व महिलांनी आपल्या बैलगाडी क्षेत्रात यायला पाहिजे. बैलगाडी शर्यतीची शोभा वाढवायला पाहिजे आणि आपला एक्का नक्कीच गुलालात जाणार आहे. शुभेच्छा. धन्यवाद.